पाटिल उर्फ गोट्या। तो गोट्या एक अंपायर भी है जो कहते हैं हम 8,000 रुपया लेंगे, दिल्ली के अंपायर है, गली के नहीं। तो हालांकि काफ़ी अच्छी उनकी अंपायरिंग है, ब्रेक डैंक्स भी करते हैं, डैंक्स भी करते हैं, नाचने वाले अंपायर है। याच दरम्यान शुभागमन होते सन्माननीय पाहुणे हरचंद्र भोईर तुर्बे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला सामना चालू झालेला आहे. दर्शक आपल्या आपल्या जागेवर बैठून घ्या फटाफट. आयवा घ्यायला काही इनाम है ना? है माझ्यावर 100 रुपये और आयवा गैदला अशरफ पटेल की तरफ से 100 रुपया. बाकी सांभाळून का आयवा गॅज पकड़ा. कागे पकड़ता पकड़ता मागकर हरायला लागला. ते सुवाजी हागाचे वांदे होतील. तो 100 रुपये की ना बख्शिश है मेरे तरफ से इस मैच में. जब तक मैं कमेंट्री पे है तो आयवा कैच को 100 रुपये है, मौका है. तो देख सकते हैं खिलाड़ी को नहीं है तो देख सकते हैं यहाँ पे बल्लेबाज आए हैं स्टेक पे प्रतीक, नॉन स्टैक पे परनव. ओहो उठा के खेला है आसमानी टोला और हम प्यार यहाँ पे देख सकते हैं म्हात्रे बोला 6 रन. तो चेक किया जाएगा नो बॉल का. बीमर है क्या नहीं टीवी अंपायर देख सकते हैं बीमर है या नहीं. तो बल्लेबाज देख सकते हैं हमारे छक्का मारने वाले प्रतीक और परनव नॉन स्टैक पे. गेंदबाज हमारे देख सकते हैं भूषण. तो बालाराम आए हैं, स्वागत है आपका. ड्रेसिंग फुल मारे टीसी. शायद टीम है यहाँ के किधर थी. नो बॉल टीवी अंपायर का इशारा. यहाँ पे फ्री हिट भी मिलेगा, 7 रन भी मिलेंगे. देख सकते हैं बोनस मिलेगा. डिमार का यहाँ पे ऑफर चालू है. डोले उगरा का नहीं दिख रहे. फ्री हिट. भूषण गेंदबाजी के लिए तैयार. 10-20-25 कदमों का रन अप और उठा के खेला है हवा में गेंद. ये देख सकते हैं फटका फसला लेकिन फ्री हिट है. फ्री हिट का फायदा हुआ उनको. यहाँ जीवन दान मिला. बल्लेबाज प्रतीक को जीवन दान मिला है. तो इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टोटल 8 रन. 7 और 1 8 रन. काफी अच्छे स्कोरर है, नए हैं लेकिन काफी अच्छे स्कोरर है हमारे. आलू नहीं बोलेंगे हम, तेजेश. तो गेंदबाज भूषण. ओहो अच्छे परिणव ने अच्छा सम्मान दिया. खोद के निकाला है. बुगाक लेन का गेंद था, उसको खोद के निकाला है. वहां देख सकते हैं उठाए फेंके जब तक 2 रन मुकम्मल. डाल बात लोणचा कौन सा नहीं फटकायला 2चा 10 रन. 2 रन भाग के निकाले, खोद के निकाला यहाँ परनव ने. हालांकि गेंदबाजी अच्छी हुई थी. योकरलैंड की गेंदबाजी होगी. बूंदा मारला, हालांकि गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा. ओहो रिवर्स शेट खोलने की कोशिश लेकिन यहाँ सर को टकराई गेंद. डॉट गेंद की समाप्ति. रिवर्स शेट 2 धारी तलवार होती है. लगे तो आबाद न तो बर्बाद. अगर दशरथ पाटिल होते तो आजो वो गरीब बोलते हो. मैं नहीं बोलूंगा, अभी लाइव है. तो गोट्या आ गया यहाँ पे. तो हमारे बंटी देख सकते हैं अंपायर की भूमिका में. बंटी पाटिल लेफ्टी. बंटी काफी है. भूषण उठा के खेला है. गेंद देख सकते हैं अंपायर का इशारा ना बाकी है. आसमानी टोला और अंपायर बंटी पाटिल बोला सा 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 धावा.
प्रतीक हमारे स्कोरर है, काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। रोहित, ओहो देखिए सम्मान दिया है गेंद को, यहाँ पॉइंट और स्ट्राइक कोर के बीच में ढकली हुई गेंद। टोटल हो चुका है यहाँ पे 20। शानदार स्कोर, शानदार शुरुआत, पावर प्ले की ओर थी ये, उसमें भरपूर फायदा उठाया। टोटल रन हो चुके हैं 20 रन। आई गाऊ देवी माझी माऊली कोई कीमत न होती, ऐसे अवजक करता ना होते तो हमें बोलने का मौका ना होता। उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे, इतनी बड़ी टूर्नामेंट में हमें बोलने का मौका दिया है। तो देखते हैं 20 रन हो चुके हैं। गेंदबाज आए हैं सुधीर, सुधीर एक सुधीर टांडेल थे। सुधीर अच्छी गेंद, गति अच्छी थी, उतनी ही बेहतरीन तरीके से खेला है। यहाँ पे देख सकते हो उठाए, एक हाथ से उठाए यहाँ पे और रन आउट का खतरा था, लेकिन 2 रन मुकम्मल। डाल बाद लोणचा कोणचा नाही फटकायला, 2चा टोटल 22 रन। तो 22 रन हो चुके हैं। अब स्टेक पे देख सकते हैं हमारे बल्लेबाज प्रणव, प्रणव गेंदबाज देख सकते हैं यहाँ सुधीर, प्रतीक है, प्रतीक ओह बेहतरीन शॉट, वहां फील्डर है, फील्डर बन गए दर्शक, नहीं शानदार फील्डिंग, अच्छा वन बाउंस पे पकड़ने की कोशिश की, लेकिन यहाँ चौका जरूर बचाया है, जंप किया टाइम पे। और टोटल हो चुका है यहाँ पे 23 रन, 23 रन हो चुके हैं। सुधीर गेंदबाजी के लिए फिर से तैयार, अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक, 2 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए थे पहली ओवर में, हालांकि 20 रन आए थे, 4 ओवर का मुकाबला है। आने वाले दर्शकों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। सुधीर गति देखिए गेंद को, काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पे, और अच्छी काउ कर्नर पे अच्छी फील्डिंग, लॉन्ग ऑन और काउ कर्नर के बीच में काफी अच्छी फील्डिंग वहां देखने मिली। तो यहाँ 1 रन जरूर मिला है। टोटल हुआ यहाँ पे 24 रन, यानी कहीं ना कहीं गेंदबाजी अच्छी हो रही है, कमबैक हो रहा है, इसे कहते हैं कमबैक, इसे कहते हैं वापसी। सुधीर के माध्यम से काफी गति गेंद में है। ओहो यॉर्कर लेन की गेंद थी, सुधीर ने डाली थी, और ये देखिए अच्छी फील्डिंग, उठाए फेंके, जब तक 1 ही रन मुकम्मल। हॅलो, याच दरम्यान शुभागमन होते आमचे सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व रमेश कुंडलिक पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर उपलब्ध झालेला आहे। ते सन्माननीय रमेश पुंडलिक पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावं आपण व्यासपीठावरती, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। टोटल हुआ चुका है यहाँ पे 25 रन, काफी बेहतरीन यहाँ गेंदबाजी देख सकते हैं, इसे वापसी कर देख सकते हैं। सुधीर, सुधीर के माध्यम से अच्छी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया, उड़ाया क्या यहाँ देख सकते हैं, हालांकि कैच ड्रॉप की है और 2 रन, कैच नहीं मैच छोड़ी है, बहुत बड़ी खिलाड़ी की कैच यहाँ छोड़ी है, देख सकते हैं बल्लेबाज यहाँ प्रतीक, प्रतीक हालांकि 1 ही रन मिला, लेकिन गेंदबाजी की सराहना करना चाहूंगा मैं जगदीश पाटिल, अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पे। अभी तक 26 रन यानी 6 रन खर्च किए हैं 5 गेंदों में। ओहो अच्छी गेंद, उतनी ही अच्छी तरीके से खेला है यहाँ पे, देख सकते हैं उठाए फेंके, जब तक 1 रन। इस गेंदबाज ने सफलता तो नहीं ली है जगदीश पाटिल, लेकिन अच्छी गेंद की है, 7 रन खर्च किए हैं, 7 रन खर्च किए, 27 रन, लेकिन 2 बार 2 27 कैच छोड़ने के बाद 1 ही रन निकला है, तो 27 रन हो चुके हैं। देख सकते हैं हमारे लाइव कवर कर रहे हैं हमारे कैमरामैन मोहित, काफी अच्छी क्लियरिंग, और जितने भी लोग मोबाइल में देख रहे हैं, टीवी पे देख रहे हैं,
घर में देख रहे हैं, गाड़ी में देख रहे हैं, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। हमारे सचिन करू को नहीं भूल सकते हम। काफ़ी अच्छी गेंदबाजी, जादूगर गेंदबाज हुआ करते थे, यहाँ पे तक है, ये बोलने की बात नहीं है। लेकिन आजकल रूम बनाते हैं, जगह बनाते हैं, वो 6 रनों के लिए भारे से देते हैं बल्लेबाज। तो देखना है, स्ट्राइक पे आए हैं प्रत्येक। अच्छी गेंद, पहली ओवर में ऐसा लगा मेरे को 20 रन आने के बाद कि 60-70 रन बनेंगे, लेकिन ऐसा कुछ देखने नहीं मिला है। गेंदबाजी अच्छी हो रही है यहाँ पे। आई गाँव देवी बुरदुल टीम के माध्यम से गेंदबाज आए हैं तीसरे नंबर पे, आदर्श आदर्श आदेश। ओहो, ये देखिए, हालांकि झुक के मारने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई है। तो वाघमड़े कॉमेंटेटर हैं, वो हमेशा कहते हैं सासू मेली खोकून जावं यायला 90 मारून आणि यानी छक्का मारला वाकून। तो देख सकते हैं यहाँ कुछ छक्के का सीन नहीं था, लेकिन 1 रन जरूर मिला है बाय के रूप में, लेग बाय के रूप में। तो गेंदबाज फिर से तैयार हमारे आदर्श। आदर्श अच्छी गेंदबाजी, टोटल हुआ है यहाँ पे 28। ओहो, यहाँ क्या झोंगी, क्या फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। उन्होंने 12 रनों का योगदान दिया, अच्छी बल्लेबाजी की, क्योंकि 4 ओवर का तो मुकाबला है। तो प्रणव के लिए एक टाली हो जाए एक बार, प्रणव। तो आशीष गए हैं, देखना क्या कर दिखाते हैं। टोटल हो चुका है यहाँ पे 28 रन, 28 रन हो चुके हैं। आशीष गए हैं, देखना आशीष पाटिल क्या कर दिखाते हैं। बल्लेबाज आशीष पाटिल और गेंदबाज देख सकते हैं आदर्श पाटिल, आदर्श पाटिल, आदर्श। हो, बेहतरीन शॉट खेला है, देख सकते हैं वहाँ ऑफ के फील्डर की अच्छी फील्डिंग उठाए फेंके जब तक 1 रन यहाँ पे। हालांकि देखा जाए पहली ओवर में 20 रन आने के बाद ऐसा लग रहा था या इस मैच में 60 रनों के ऊपर जाएंगे टीम, लेकिन ऐसा कुछ देखने नहीं मिल रहा है। टोटल हो चुका है यहाँ पे 29 रन, 29 रन हो चुके हैं। हालांकि कम उम्र के खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं आदर्श, आदर्श जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की है। एक सफलता भी लिए उठा के खेला है, देख सकते हैं यहाँ पे आर पार, सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। ऊपर से 4 रन। चुके हैं, यानी तकरीबन यहाँ 12 रन खर्च किए हैं इस गेंदबाज ने। अच्छी गेंदबाजी, अंकुश, अंकुश बॉम्बे। तो देख सकते हैं अंकुश आए हैं, सामने है आशीष, एक हार्ड हिटर खिलाड़ी, हार्ड हिटर बल्लेबाज, क्या कर दिखाते हैं। गेंदबाजी निपितुलिस हुई 2 ओवर में 19 रन हुए और 1 ओवर में 20 पहले। देख सकते हैं वहां फील्डर तैनात, उठाए फेंके, दूसरा रन लेने की कोशिश, रन आउट का खतरा, और यहाँ पे थर्ड अंपायर की मांग की है।
टीवी अंपायर की मांग की है आशीष। देख सकते हैं टीवी अंपायर क्या डिसीजन देते हैं। न तो 2 रन भागे थे। तो डिसीजन पेंडिंग है यहाँ पे, देख सकते हैं 2 रन तो आउट है। तो आशीष के पारी का अंत। अरे ये क्या लफड़ा हो गया, लैला के शादी में मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। क्या जरूरत थी 2 रन लेने की, ये बड़ा सवाल था, जोखिम भरा रन था। तो यहाँ पे आशीष पॉइंट में वापस टोटल हो चुका है यहाँ पे 40 रन। 40 रन। हालांकि पहली ओवर में 20 रन था, उसके बाद 7 आए, 12 आए, तो 2 ओवर में 19 रन आए, लेकिन पहली ओवर में 20 रन आए। टोटल अब चुक हो चुका है कुल मिला के यहाँ पे 40 रन। लाजवाब गेंदबाजी सराहना करना चाहूंगा गेंदबाजों का, जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की। ओहो बेहतरीन गेंद, उतनी बेहतरीन तरीके से खेला है वहां पे लॉन्ग ऑफ के दिशा में, और यहाँ रन आउट होंगे क्या, नहीं, बाल बाल बच गए नहीं कहेंगे, क्योंकि गेंद ही क्लिक नहीं कर सके। और 2 रन बढ़ता स्कोर टोटल देख सकते हैं 42 रन। आप स्टेक पे देख सकते हैं बल्लेबाज प्रतीक दूसरे और उठा के खेला। ओ क्या बेहतरीन शॉट, ईस्ट सुपर शॉट, ईस्ट रकोर से ऊपर, छक्का 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 छक्का। महोदय सीएसके संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय शहबाज शेख यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावं शहबाज, आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। और ये देखिए 1 बॉस फील्डर बन गए दर्शक, गेंद गई सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। चुका है यहाँ पे 52 रन हो चुके हैं। गेंदबाज देख सकते हैं हमारे शहबाज शेख, स्वागत है आपका। तो कल टीम है इनकी डॉट गेंद की समाप्ति। अब देख सकते हैं इस या दरम्यान रमेश पुंडलिक पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर सीएसके संघाचे पॅकर्स शहबाज शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। क्या छोरा और दिल यहाँ गेंदबाज का दिल दौरा, तीसरा रन नहीं घोषित और रन का खतरा, और अंपायर की उंगली आकाश में, 2 रन मुकम्मल। इस 2 रन से टोटल देख सकते हैं 54, 55 रन टू विन। 55 रन कैसे पार कर पाएंगी यहाँ पे आई गांवदेवी बुर्दुल टीम, जिन्होंने 54 रन बना के 55 रनों का टारगेट रखा यहाँ पे। यहाँ आई गांवदेवी 11 बुर्दुल टीम के लिए। तर आपण सन्मान घेणार आहोत व्यासपीठावरती। सन्माननीय हरिचंद भोईर तुर्बे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। मी विनंती करेल DK पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हरिचंद भोईर तुर्बे यांचा शुभ सन्मान करावा। एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि सिद्धी करवल्याचे ते जावई आहेत, ते आमचे सर्वांचेच लाडके हरिचंद्रजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। तर याच ठिकाणी आपण पाहिलं तर नेवली गावचे मदन मारुती कातारा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हरचंद्रजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे।
तर पुढील सन्मान रमेश पुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर प्राप्त झालेला आहे. यांचा शुभ सन्मान. आणि ते नक्कीच त्रिवेणी संगम आहेत. तर मी विनंती करेल भरत पाटील यांना की आपल्या शुभास्ते, भरतजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण रमेश पुंडलिक पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी 3 कूलर प्राप्त झालेले आहेत. त्रिवेणी संगम तिन्ही भाऊ म्हणजेच आमचे रमेश पुंडलिक पाटील असतील, दशरथ पाटील असतील, त्यानंतर लालचंद पाटील असतील, या त्रिवेणी संगमाने आम्हाला नक्कीच कूलर या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. रमेशजी पुंडलिक पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे. हॅलो, थँक्यू सो मच अशरफजी पटेल. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या स्मृती चषकामध्ये. जाऊया मॅचमध्ये, जेथे खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम जय दुर्गा रोंजंबी संघाने बनवल्या त्या एकूण याच दरम्यान शुभागमन होते लहू नाना पाटील माजी सरपंच सिद्धी करवले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सभेत आम्हाला पाहायला मिळत आहेत रुपेश पाटील, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. लवशट पाटील यांचं आगमन आपल्याला पाहा मिळतोय. थोडंसं मैदानामध्ये जातोय जेथे तर या ठिकाणी श्रीकांत दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. यावं आपण श्रीकांत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शांततेचे प्रतीक श्रीकांत दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. चला, पंचांचं डिसिजन अंतिम राहील. संघ कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल, पंचांचा डिसिजन अंतिम राहील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. या ठिकाणी श्रीकांत शेठ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. बुर्दुल संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये अजय बॉम्बे आणि त्याच्या जोडीला सुधीर पाटील ही ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतो आपल्याला. धाव झाली 1 वाईटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज पाहतो पहिलं षटक प्रथमला. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर या अगदी नाकाजवळून चेंडू गेला. याच्या अगोदर पाहिलं तर जास्त उचली होती त्या चेंडूमध्ये आणि त्यानंतर आता हा चेंडू डॉट. लक्ष टार्गेट आहे ते मात्र 55 धावसंख्येचा. 4 षटकामध्ये 55 करायचे आहेत. दिशाहीन गोलंदाजी. दुसरा बाईट फेकण्यात आला या गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून पाहतोय आपण. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. मात्र त्या षटकामध्ये जर पाहिलं तर अद्यापर्यंत 2 चेंडू खराब फेकल्यात. आउटसाइड ऑप्शनला पिचिंग केला जातोय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये लाईन आहे ती मात्र लाईन व्यवस्थित मिळत नाहीये गोलंदाजाला. याच ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय मदन कादारा नेवाल यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्धी करवल्याचे ते जावई आहेत. 1 धाव मिळाली. 1+1 अगोदर 1 होती. 2 धावा, 3 एकूण धावा पाहतोय आपण. मोठी धावसंख्या चेस करायची. आजच्या दिवसामध्ये 2 वेळा 50 पेक्षा जास्त धावा बनवल्यात जय दुर्गा रोंजंबी या संघाने. अतिशय चांगली बॅटिंग झाली आहे, तेवढीच धारदार गोलंदाजी सुद्धा आहे. मात्र बुर्दुल संघ ज्यांच्याकडे फलंदाजी खोलवरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा वेगाने फिल्डर होते, त्याच्या अगदी जवळून काढत असताना एकदा वच मिळेल. गुड फिल्डिंग.
फिल्डर आल्या, चेंडूला उचललंय तोपर्यंत प्रदीप पाटीलला पाहतो आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला दाखवावं लागेल. जर सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण करायचा असेल तर आपल्याला स्टँडिंग फिल्डिंग करावी लागेल. अजय स्ट्राईकला यावेळेस पुल करायचा होता. फटका फसला हवेमध्ये. झेल कोण टिपणार? 3 क्षेत्ररक्षक अतिशय चांगला प्रणव पाटील आले. झेल टिपला जातोय. पहिला मोठा धक्का बुर्दुल टीमला अजयच्या स्वरूपामध्ये. खेळाडू महेश पाटील मैदानामध्ये आलाय. कारण धावसंख्या अद्यापर्यंत एकी चौकार षटकार नाही आहे. त्याच्या मोबदल्यात एक विकेट गेली आहे. सुरुवातीला 2 चेंडू खराब आले. एकेरी धाव मिळाली आणि 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला या बुर्दुल टीमला. यावेळेस फटका चांगला. स्वीट साऊंड स्टन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. जागेवरून खडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला. 6 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. एकच धाव मिळेल. फिल्डर उपस्थित आहेत. षटकारानंतर एक धाव येत असताना पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये एक षटकार जरी असला तरी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये 1 बाद 11 55 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम बुर्दुल संघ. षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. 11 धाबा आल्यात पॉवर प्ले मध्ये. आता फिल्डिंग विसरलेलं पाहायला मिळेल. अगदी सरळ केला. बॅक टू बॉलर्स. चेंडू जातोय डीप मध्ये. एकेरी धाव मिळेल. एक्का दुक्का धावा आणि काही उडणार नाही आहे. जर सामना जिंकायचा असेल तर इथून मोठे फटके आता खेळावेच लागतील. 55चं टार्गेट होतं 24 बॉलमध्ये. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. त्यामुळे आता दोन्ही संघांना आस लागली आहे. 2 सामने जिंकून गौरी स्पोर्ट नेवाळी संघ पुढे सरकलाय. त्यामुळे आता या संघातून जो विजेता संघ होईल तो नेवाली संघाची सामना खेळेल. पहिला दिवस या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने गाजवला तो खुणी संघाने, जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. कालचा दिवस गाजवला अंश 11 खेरणे संघ, जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. आज कोणता संघ सुपर साठी क्वालिफाय होईल पाहणं उचित ठरेल. उद्याचा अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्पर्धा आपल्याला अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये पाहा मिळतोय. स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय खुशाल पाटील स्मृती चषक 2025 हे आयोजन वर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि दुसऱ्या षटकात मागचा चेंडू डॉट होता. फुल टॉस आणि फिल्डर उपस्थित आहेत. अगदी लॉलीपॉप झेल. समोर फिल्डर होते अक्षय पाटील. अत्यंत चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का बुर्दुल टीमला.
आलाय आता चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आउटसाइड स्टंप पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, अत्यंत तेज गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं आपण रोंजन संघाला, आणि आता सुद्धा तीच गोलंदाजी करत असताना वेगेवरती नियंत्रण हवं असतं आणि अशा वेळेला कंट्रोल केलं जातोय. डॉट बॉल आला. आता एक एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करू शकणार नाही आहे, कारण सुरुवातीला मोठे फटके आले नाहीत. एकच षटकार आला, फक्त सिंगल डबलवरती काम चालवलं. मात्र आता तसं चालणार नाही आहे, कारण 55 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी मिळाली नाही आहे, कारण वेगाने 3 फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचल्यात आणि आता धाबा झाल्यात त्या 13 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहा मिळतं, फक्त 13 धावा आल्यात, त्याच्यामध्ये एक षटकार होता. स्ट्राईक वरती महेशला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून मगाशी एक षटकार पाहिला आपण. टॅपिंग क्रिकेट त्यांनी पाहिलं की यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. चेंडू एकेरी धाव मिळत असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, तर त्याला माहीत होतं की आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धाबा आल्या आणि आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, जे ते एकूण 55चं टार्गेट होतं, लक्ष होतं. आता 12 मध्ये 41 बनवायचे आहेत. सुरुवातीला लक्ष पाहिलं ना तर 13च्या सरासरीने धाबा करायच्या होत्या, मात्र नाही. आता 41 धाबा म्हणजे 20 पेक्षा जास्त धावगती प्रति षटकामागे ठेवावी लागेल बुरदोल टीमला. थोडासा खेमा स्वस्त आहे, कारण फटके झाले नाही आहे सुरुवातीला. ज्या पॉवर प्लेमध्ये फक्त 11 धाबा आल्या, मात्र मागच्या षटकामध्ये धाबा फक्त 3च प्रणवने खर्च केल्या. आशिष पाटीलला तिसरा गोलंदाज, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज पहा मिळतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज हा गौरी स्फोट नावाली संघाचा कॅप्टन आपण यायचंय. नेवाली आणि त्यानंतर याच्यातून विजेता संघ याच्यामध्ये लढत होईल. पहिलाच बॉल डॉट. आता 11 मध्ये 41 बनवायच्या टीमला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्याच लाईन वरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, मात्र 2 चेंडू डॉट खेळत असताना पाहायला मिळाला आपल्याला. महेशला पाहतोय आपण, 2 चेंडू डॉट आल्यात. यावेळेस फटका चांगला आहे, मिळती 6 धावा. षटकार तर षटकार आलाय, कारण आता सातत्याने असे फटके खेळावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला बेवेली मोठे फटके खेळावेच लागतील. आता स्कोर जर पाहिला तर फक्त 20 धाबा आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा. आपण 9 चेंडू 35 करायचे आहेत. 55चं लक्ष असताना पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. चेंडू 29 धाबा. 2 षटकाराने थोडंसं मात्र दडपण कमी झालंय. सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 षटकार आले. आता सामन्याकडे आगेकूच करेल का, कारण महेशने चांगले एकूण 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आउटसाइड ऑफ स्टंप दिशेवरती नाहीये नियंत्रण. 8 चेंडू 28चं समीकरण. अद्याप मॅच मध्ये सस्पेन्स कायम आहे,
कारण इथून मोठे फटके आले. महेश सारखा फलंदाज क्रीजवरती राहिला तर सामन्याचं चित्र कधी पालटू शकतो. मात्र इथे गोलंदाजी तेज तर्रार आहे. सातत्याने गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकताना पाहिले आपण या रोंजन बी टीमला. ओ लिडिंग एज आहे, नाही आहे, फटका फसलाय, फलंदाज बाद होतो. या मॅचची मोठी विकेट मिळाली. महेशने मात्र आस निर्माण करून दिली होती. आता 7 मध्ये 28. फिल्डर आल्यात आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 1 मोर विकेट. आता शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 6 चेंडू. 6 मध्ये 27 करायचे आहेत. जगदीशाला या स्ट्राईक वरती. यावेळेस अपेक्षा थोडस डीपेक्षा कवरचा फिल्डर उपस्थित झाल्यात. अगदी सीमा रेषा लगत झेल टिपलाय, फलंदाज बाद. नाही, जिथे मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आला असं वाटलं की आता सामना विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. मात्र जशी महेशची विकेट गेली त्यानंतर मात्र नाही, आता सामना जिंकता येणार नाहीये. फक्त औपचारिकता पाहायला मिळेल आता या मॅच मध्ये. अद्याप चेंडू शिल्लक आहेत ते 4. 2 चेंडू डॉट आल्यात. आता 6 चेंडू आणि 23 बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी झाली. सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. इकडे धावसंख्या पुढे सरकते. आता अद्याप 4 चेंडू फेकावे लागतील. त्याच्यानंतर एक सामना होईल. याच्यानंतर क्वालिफायचा. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी. थोडासा बाउन्स दिला आणि त्याच्या व्यतिरिक्त पाहतोय आपण डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकात जरी 11 आल्या तरी दुसऱ्या षटकात प्रणवने फक्त 3 धावेचं षटक फेकलं. आशिषला जरूर 2 षटकार आले मात्र त्याने महत्वपूर्ण विकेट मिळवली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद.
शिल्लकात 2 गुड्ड्या गेलाय नवीन बॅटर पुन्हा एकदा उडवलाय जवळपास फिल्डर नाही एखादी एकेरीत धाव मिळत असताना आणि आता औपचारिकताच फक्त बाकी आहे या मॅच मध्ये आपल्याला पाहा मिळतोय इथून संघ जय दुर्गा रंजन संघ विजयाच्या दिशेने फक्त एकच चेंडू फेकायचा आहे आणि येथे पूल केलाय फटका हवेमध्ये केल्यात फिल्डर नाहीये चौकार पाहायला मिळेल मात्र या चौकाराला उशीर झालाय असे फटके अगोदर येणं फार गरजेचं होतं म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शहाणपण यांना शून्य किंमत असं त्यामुळे आता सामना गमवावा लागलाय बुर्दुल संघाला आणि या ठिकाणी 2 विजय लागोपाठ मिळवल्या जय दुर्गा रोंजम बी संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम बुर्दुल संघ तर उलिया व्यास याच दरम्यान शुभागमन होते सन्माननीय साईनाथजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक